नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो खूपच मोठा खूपच जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय। इकडे राणीची आज पहिली केस, राणीची मात्र आता ॲडव्होकेट कारखानीसमोर चांगली हवा टाईट झाली आहे। होय प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये एक विचित्र ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय की ॲडव्होकेट कारखानीस असा काही केसला फिरवतो ना, आणि राणीचीच तो आता उलट फेर तपासणी घेतोय। राणी अक्षरशः थरथर कापते। इंद्रा, आबा, मालती मिळून राणीला धीर देतात, परंतु प्रेक्षकांनो आता मात्र राणी खरंच केस जिंकणार, घर आपल्या हातात मिळणार की आपल्या हातातून घर निसटून जाणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनो आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय इंद्रजित महाडिक येतो राणी मॅडमकडे। मॅडम, आमचं एक वकीलपत्र आहे, तुम्ही घेणार का? तेव्हा राणी म्हणते, कोण पाठवलं तुम्हाला? कुणी सांगितलं तुम्हाला की मी वकील आहे? तेव्हा मात्र इंद्रजित महाडिक यांनी आम्हाला सांगितले, ते तुमच्या ओळखीतले आहेत ना? राणी मात्र लाजते आणि सर, मी आता तुमचं वकीलपत्र घेते असं त्याला बोलत असते। दुसऱ्या दिवशी पहाटे प्रेक्षकांनो राणी आता देवाची पूजा वगैरे करते, तुळशीला पाणी वगैरे घालते आणि देवा, माझी आजची पहिली केस आहे, ते सगळं चांगलं होऊ दे, मला हिम्मत दे, मला सगळ्या गोष्टी क्लिअर तिकडे बोलता येऊ दे, अशी देवाजवळ प्रार्थना करते। इंद्रासुद्धा देवाला प्रार्थना करतो आणि तिची मात्र परत टिंगल टवाळी करायला लागतो। इकडे राणी बोलते, सर काय, आज माझी पहिली केस आहे ना, प्लीज असं आता माझी टवाळी टिंगल करू नका हो। तेवढ्यात आबा म्हणतात, काय रे पोरांनो, चला पटपट तयार व्हा, आता काय चाललंय तुमचं? तिकडे आपल्याला निघायचे वेळ होतोय। इंद्रा बोलतो, बघा की आबा, तुमची सून मला म्हणतीये माझा मजाक करू नको। ते बोलतात, बरं आहे राणी, असं चालणारच ना, आता तो तुझी फिरकी घेणार आहे। राणी आता इकडे आबा, मालती यांच्या पाया वगैरे पडते, त्यांचा आशीर्वाद घेते आणि बोलते, आबा, मालती मॅडम, आज माझी कोर्टात पहिली केस आहे, माझ्या आयुष्यातला पहिला कोर्टाचा दिवस आहे, तो आता व्यवस्थित पार पडू दे, म्हणून मला तुमचा आशीर्वाद पाहिजे। इकडे ती बोलत असते की मला लवकर आता इकडे आवरायचे, आपल्याला कोर्टात जावं लागेल। त्यावर आबा म्हणतात, हो राणी, पटपट तयार व्हा, आता वेळ नको व्हायला, पहिल्याच दिवशी उशीर करणं बरोबर वाटत नाही। तेवढ्यात प्रेक्षकांनो तिकडे रत्नाकाकी येतात, अजित येतो। काय ग राणी, माझा आशीर्वाद नकोय तुला? तू तर मला आई मानलं होतं ना राणी, मग तुला आज तुझ्या पहिल्या केससाठी, आज तुझ्या आयुष्यातल्या कामासाठी तुला माझा आशीर्वाद नकोय का ग? तेव्हा मात्र राणी बोलते, असं कसं रत्ना आई, तुमचा पण आशीर्वाद मला पाहिजे। तेव्हा ती बोलतो, मी तुम्हाला कसं विसरणार आहे, मी तुम्हाला आई मानलंय की नाही? मग राणी त्यांचा आशीर्वाद घेते आणि अजितसुद्धा म्हणतो, वहिनी, आम्ही काही झालं तरी तुमच्या अपोजिट दिसत असोल, पण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, एवढं लक्षात ठेवा। काही करून तुम्हाला आता आपल्या घरातच यायचे, हे मात्र विसरू नका वहिनी, आम्ही तुमची साथ देणार। हे सगळं त्यांचं डिस्कशन चालू असतं। तेव्हा राणी म्हणते, अजितदादा, मला न चांगलं माहिती आहे की तुम्ही माझ्या पाठीशी आहात, अहो आम्हाला सुद्धा तुमची सोबत हवी आहे। आणि तिकडे ते बोलतात, तुम्हाला जर कधी काही मदत लागली ना वहिनी, तर आम्हाला हक्काने सांगा। प्रेक्षकांनो इकडे आबा मात्र म्हणतात, चला राणी बाळा, लवकर तयार व्हा, कोर्टाकडे निघायचे। राणी आता तयार व्हायला जात असते, तेव्हा मात्र इंद्रा तिला सगळ्या याच्यामध्ये मदत करतो। तिची व्हाईट साडी घालताना तिला पिनअप करून देतो, पदर करून देतो आणि तिचा कोट घालताना सुद्धा इंद्रा पूर्णपणे तिची हेल्प करत असतो। इंद्रा आता तिला कोट वगैरे घालतो, तेव्हा मात्र तिला टाय वगैरे जेव्हा लावून देतो, राणी सगळं बघत असते, तिला खूप छान वाटतं। ती बोलते, सर, आज काही असो, फायनली तो दिवस आलाय। आता बोलतो इंद्रा, हो, माझ्यासाठी तू खूप कष्ट केलेत आणि माझ्यासाठी इतके एफर्ट घेतलेस ना राणी, मी जेव्हा ऑफिसला जायचो तेव्हा तू किती माझी सेवा करायची, डब्बा दे, कपडे दे, वॅलेट दे, रुमाल दे, मग आज मला तुझी मदत करायची, तर प्लीज आता तू नको म्हणू नकोस। इकडे ती बोलते, सर, मला ना म्हणजे आता मी पिक्चरमध्येच बघितलं होतं की बायको नवऱ्याला मस्त तयारी करून देते, ऑफिसला पाठवते आणि आपल्याकडे मात्र अक्षरशः उलटच होतंय। बरं बाबा, आता मात्र इकडे सगळं त्यांच्या अशा गोष्टी ज्या काही चालू असतात ते सगळं आता कोर्टामध्ये निघायची वेळ होते। आबा घाई करत असतात आणि आता सगळे राणीचीच वाट पाहत असतात। राणी फायनली तयार झाली आणि आता कोर्टाकडे सगळे निघतात। दुसरीकडे प्रेक्षकांनो कोर्टातला सीन आपण पाहतोय, तिकडे ऑलरेडी विक्रांत उर्मिला हजर असतात। उर्मिला म्हणते, काय रे विक्रांत, तुला साधी अक्कल नाहीये? ती राणी तुझ्या नाकावर टिचून इथे वकील बनून तुझी केस लढायला आली आहे आपल्या अपोजिट, आणि तू अजूनही थंड, इतका शांत कसा काय रे तू? लिटरली मला ना तुझा राग येतो, तू कसं काय शांत बसू शकतोस, मला कळत नाहीये। विक्रांत मात्र बोलतो, अगं राणीला वाटत असेल की तिने आपल्यावर खूप मोठा गेम केलाय, तिने आपल्याला खूप मोठा शॉक दिलाय,
पण खरा शॉक आता मी तिला देणार आहे. आणि तेव्हा उर्मिला बोलते, नक्की तू काय करणार आहेस? तेव्हा मात्र विक्रांत आता कोर्टाच्या गेटकडे पाहतो. तेवढ्यात प्रेक्षकांनो मिस्टर ॲडव्होकेट कारखानीस मात्र तिकडे एंटर होतात. त्यांची एंट्री होते आणि गाडीतून उतरवायला म्हणजे त्यांची बॅग वगैरे पकडून त्यांचा तो हाताखालचा वकील तो आता त्यांच्या बाजूलाच असतो. त्यांची जबरदस्त एंट्री आपल्याला पाहायला मिळते. उर्मिला बोलते की काय ॲडव्होकेट कारखानीस? आता मात्र मी रोजच यांचं नाव ऐकते सोशल मीडियावर, पेपरमध्ये, कुठं ना कुठं यांचं नाव रोजच ऐकायला मिळतं. हेच तेच ना ज्यांनी आयुष्यात कधीच केस हरलेली नाही आहे, प्रत्येक केस ते जिंकतात, त्यांचा रेकॉर्ड अजून तो कुणी तोडलेला नाही आहे. तेव्हा आता विक्रांत बोलतो, कसा वाटलं माझं सरप्राईज? आता मात्र प्रेक्षकांनो उर्मिला खूप खुश होते. तिकडे कारखानीस वकील येतात आणि त्यावर आता आपण पाहतोय विक्रांत त्यांना बोलतो, त्यांचं स्वागत करतो. आपण राणीला कसं हरवायचं सर, मी काय म्हणतोय, असं त्यांचं एक कॅज्युअली डिस्कशन चालू असतं. आता मात्र काही करून प्रॉपर्टी आपल्या नावावरच असायची ही प्लॅनिंग त्यांची चालू असते. तिकडे कारखानीस येतात. सगळे म्हणजे सगळे एकमेकांना हाय हॅलो फॉर्मॅलिटी करतात. विक्रांत उर्मिलाची ओळखसुद्धा करून देतो आणि विक्रांत त्याला डिटेलमध्ये बोलतो सुद्धा. तिकडे आता ते बोलतात, नाही आम्हाला तर अजिबात टेन्शन नाही आहे, तुम्ही आहेत असं म्हटल्यावर आम्ही का टेन्शन घेणार, सगळं आमच्या मनासारखं होणार आहे. तेव्हा कारखानीच बोलतात, नक्कीच तुमच्या मनासारखं होणार म्हणजे होणार. तर ही केस खूपच इझी आहे, एवढी अशी डल केस मला आता काय एक माझ्या चुटकीचा खेळ आहे, आता मी एरवीच त्याला सॉल्व्ह करू शकतो. बरं विक्रांत, मला एक गोष्ट सांगा, आपल्या अपोजिट नेमके कोणचे वकील आहेत, कोण आहेत? तेव्हा उर्मिला बोलते, आहो तुम्हाला माहीतच नाही आहे का, ती हुकुमाची राणी. तिकडे ते बोलतात, व्हॉट, हुकुमाची राणी? आता मात्र विक्रांत बोलतो, अहो सर मी तुम्हाला सांगतो, राणी इंद्रजित महाडिक. तिकडे तो बोलतो, अच्छा अच्छा, जस्ट आता ती पासआउट झाली आहे, भारतात पहिली आली आहे ती, ओके ओके, मग तर मजा येणार आहे. ती एकदम ज्युनियर, मी एकदम सिनियर, केसमध्ये आता खूपच मजा येणार आहे. दुसरीकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय इंद्रा, मालती, राणी आणि इकडे आबा या सगळ्यांची कोर्टात एंट्री होते. उर्मिला लगेच आता विक्रांतला इशारा करते, बघ ते लोक आलेत. राणी मागून येते आणि त्यांना म्हणजे कारखानीस वकिलांना ती बोलत असते, सर तुम्ही खूप अनुभवी आहात, तुमचं नाव मी खूप ऐकून आहे, खरं तर तुम्ही आमच्या सगळ्या लॉबीमध्ये सगळ्यांचं इन्स्पिरेशन आहात. खरंच मला तुमच्याकडून खूप काही गोष्टींचं नॉलेज आता मिळणार आहे, तुमच्याकडून मला खूप काही शिकायला मिळणार आहे, अनुभव मिळणार आहे. तेव्हा ते मात्र म्हणतात, होय मॅडम तुम्हाला अनुभवायला तर मिळेल, इकडे आता तुमचं बरोबर मत आहे. आता ती बोलते, खरंच आज माझी पहिली केस तुमच्यासोबत आहे, मला खरंच खूप चांगलं वाटतंय सर. इकडे मात्र राणी आता बोलत असते की सर बघूया आता कोर्टात काय काय होतंय आणि काय नाही. तेव्हा प्रेक्षकांना आपण पाहतोय ते बोलतात, तुला तर माझी हिस्ट्री माहीतच असेल ना, मी आजपर्यंत आयुष्यात एक सुद्धा केस हरलेली नाही आहे. आता काही जरी झालं ना सर, आता जमाना बदललाय, हिस्ट्री कधीही बदलते, हिस्ट्रीला बदलायला अजिबात वेळ लागत नाही. राणी मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये त्यांना बोलत असते. बघा ना राजकारणात कसं नवीन नेते येतात, जुने होतात, लगेच जुने जातात, नवे येतात, तसंच आता कोर्टातही घडू शकतं. असं बोलून राणी मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये तिकडून निघून जाते. तो बोलतो, खरंच ही बाई मात्र आजकालची दिसतीये, नवीन 4 पुस्तकं वाचली असतील आणि केवढा त्यांच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स आहे. बघा त्यांचं बोलणं, त्यांचं ॲटिट्यूड, काय तो माज उतरवायला मला 2 मिनिट नाही लागणार. आता मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय हुकुमाची राणी हिचं नाव आहे का, तिला हरवायला तर आता मला खूप जबरदस्त मजा येणार आहे, हिचा माज उतरवण्याची सुद्धा आता एक वेगळीच मजा असणार आहे. अशी भाषा चक्क तो आता कारखानीस वापरत असतो, फुल ॲटिट्यूडमध्ये तो कारखानीस बोलत असतो. इकडे राणीने कोर्टाची पहिली पायरी चढली आहे. कोर्टात जाताना खरं तर तिला भीती वाटत असते, ती थरथरत असते. जज साहेबांची खुर्ची, तिथले लोक, सगळा कोर्टाची ती रूम, सगळा परिसर बघून राणी सगळीकडं निहाळून बघत असते, सगळं बारकाईने बघत असते. तिला आता मनामध्ये तेच वाटतं की तिच्या मनामध्ये एक प्रकारची धाकधूक असते, तिला आता भीती वाटायला लागते. आता तिला हेच वाटतं की हे सगळं खरंच मला जमेल का, भीतीही वाटते, कॉन्फिडन्सही आहे. कारखानीस वकिलांसोबत लढणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे हे मात्र राणीला कळून चुकतं आणि राणीच्या चेहऱ्यावरचे हावभाव नेमकं आबांना कळून चुकतात. आबा आता इकडे राणीच्या जवळ येतात, राणी घाबरायचं नाही, जे होईल ते परमेश्वराच्या हाती सोडायचं, तू तुझे सगळे प्रयत्न कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. अगं आपला परमेश्वर आपल्या पाठीशी आहे ना, मग आपल्याला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. तिकडे प्रेक्षकांनो राणी विचार करत असते, कारखानीस साहेबांना खूप मोठा अनुभव आहे, त्यांच्यासमोर मी खरंच टिकेल का, ही केस लढू शकेल का. तिला आता खूपच आता
आता डाऊट आलेला असतो. राणी अक्षरशः ती घाबरलेली असते. तेवढ्यात आता इंद्रासुद्धा तिला समजावतो, तिला धीर देतो आणि इकडे राणी मात्र केस लढायला सज्ज होते, समोर येते. जज साहेबसुद्धा आलेले असतात. सगळ्यांनी त्यांना आता इकडे नमस्ते हे ते करून केस मात्र चालू होते. एकदम राणी समोर जाऊन उभी राहते. तिला आता खरं तर बोलताच येत नाही. तिचा आवाजच आता निघत नाही आहे. प्रेक्षकांनो, राणीचा गळा पूर्णपणे सुकून जातो. राणी खूप घाबरलेली असते. अक्षरशः तिला घाम फुटतो. कारखानीस साहेबांना, विक्रांतला, उर्मिलाला राणीची ही सिच्युएशन बघून मात्र खूप मजा येते, खूप हसायला येतं. विक्रांत, उर्मिला दोघं दात काढत असतात. मालती बोलते, खरंच अहो जमेल ना राणीला, आपण जिंकू नाही केस. त्यावर आबा बोलतात, मालती आपल्याला राणीवर विश्वास ठेवायचा आहे. मालतीला ते गप्प करतात आणि ते बोलतात, जज साहेब की बोला, चला आता चालू करा. तेव्हा राणी बोलते, माझी अशील त्यांना फसवण्यात आले. आणि तिकडे जज साहेब बोलतात की कोण अशील, काय नाव त्यांचं, मला व्यवस्थितपणे स्टार्टिंगपासून सांगा मॅडम. तेव्हा मात्र कारखानीस वकील उभे राहतात आणि पाण्याचा ग्लास घेऊन राणीच्या हातात देतात. मॅडम तुम्ही आधी पाणी प्या, शांत व्हा आणि मगच आपण सगळं चालू करू. आणि तो बोलतो की जज साहेब, आज आता राणी महाडिक मॅडम यांचा पहिला दिवस, पहिली केस आयुष्यात, ते आत्ताच केस लढत आहेत म्हणून त्या जरा घाबरल्यात. आता त्यांचा जरा थरथरी त्यांना सुटली असं दिसून येतं आहे. ते आता तुम्ही थांबा, जरा त्यांना रिलॅक्स होऊ द्या, मग आपण चालू करू. इकडे कारखानीस मात्र राणीची मजा घेत असतो. राणीने अख्खा ग्लास पाणी एका सेकंदात पिलेलं असतं. आता मात्र प्रेक्षकांनो, कारखानीस इकडे खूप मजा घेणार असतो राणीची. राणी आता घाबरली आणि ती बोलते की कसं आहे ना, राणीला अजूनही काहीच बोलता येत नाही. बोलायला चालू करते पण घाबरलेलीच असते. तेव्हा तिचे हार्टबीटसुद्धा वाढतात. प्रेक्षकांनो, इंद्रा तिच्याकडे बघतो. राणी घाबरलेली आहे, त्याला कळून चुकतं. आता मात्र प्रेक्षकांनो, आजचा भाग तर इथेच संपलाय. उद्याच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण पाहतोय. कारखानीसने आता इकडे ॲडव्होकेट राणीची चांगली उलट तपासणी केली आहे. तिलाच चक्क विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं असतं आणि तिलाच उलट सुलट तपासणी करून प्रश्न विचारत असतात. तेव्हा ते बोलतात, जज साहेब हीच राणी, हिने इंद्रजित महाडिकांना फसवून त्यांच्याशी लग्न केलं होतं. वस्तीतली मुलगी आहे, त्यांची महाडिकांची प्रॉपर्टी, महाडिकांचं सगळं ऐश्वर्य बघून तिने त्यांच्याशी उल्लू बनवून लग्न केले. कारखानीस मात्र केस एकीकडे आणि तो तर चक्क राणीवरच आरोप लावायला निघालाय. तर प्रेक्षकांनो, आता मात्र राणी कसं सगळं हँडल करणारे, कशी ही केस जिंकणारे, हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. इकडे इंद्रा, मालती, आबा, राणी सगळेच टेन्शनमध्ये आलेले असतात. तर आता उद्याच्या भागात नेमका काय धमाका होणार आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.